प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या महालक्ष्य सिरीजचा चौथा भाग कंटिन्यू करत आहोत. तर चॅप्टर आहे ॲटम्स अँड न्यूक्लियाय. तर आता याच्यामध्ये फक्त मी काय केलेलं आहे बघा, तर ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ज्या ज्या आर्टिकलवर प्रश्न विचारले गेलेत सीईटीला आणि नीटला, तेवढेच आर्टिकल इथं घेऊन कमी वेळेत तुमचा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता बघा प्रश्न कशा कशावर विचारले जातात. तर एनी एलिमेंट, सपोज एक्स इज अ केमिकल सिम्बॉल फॉर एनी एलिमेंट अँड ॲट दॅट टाइम दॅट एलिमेंट दॅट इज हॅव्हिंग झेड दॅट इज ॲटॉमिक नंबर अँड ए मास नंबर. Mass number that is nothing but summation of protons and neutrons, and we know that total number of proton that is exactly number of electron. म्हणजे z हा कशाचा नंबर असतो, तर तो प्रोटॉनचा पण नंबर असतो आणि तितक्याच किमतीचे z हे तिथे काय असतात, त्या ॲटम मध्ये काय असतात, तर इलेक्ट्रॉन सुद्धा असतात. तिथे काय असतात, इलेक्ट्रॉन सुद्धा असतात. तर बघा आता आपल्याला शिकायचं आहे आयसोटोप्स कशाला म्हणायचं, आयसोबार्स कशाला म्हणायचं, आयसोटोन्स कशाला म्हणायचं. तर बघा ज्याच्यामध्ये an element that is having same z means same atomic number means same number of protons but different a means different mass number that is called as isotopes. मग आता बघा आयसोटोप्स हा हायड्रोजन आहे, हा ड्यूटेरियम आहे, हा ट्रिटियम आहे, आलं लक्षात. तर हे मग आता इथे बघा आहे का झेड सेम सगळ्यांचं आहे, झेड दॅट इज इक्वल टू 1 म्हणून हे हायड्रोजनचे काय आहेत, आयसोटोप्स आहेत. इथे बघा म्हणजे इथे प्रोटॉनची संख्या सगळ्या याच्यामध्ये 1 आहे, आलं लक्षात. आणि इथे बघा हेलियम मध्ये प्रोटॉनची संख्या काय आहे, तर ती प्रोटॉनची संख्या इथे 2 आहे, म्हणजे हे हेलियमचे आयसोटोप्स आहेत. समजलं का. मग आता बघा म्हणजे लक्षात काय ठेवायचं, सेम ॲटॉमिक नंबर और सेम झेड आणि डिफरंट ए मीन्स डिफरंट मास नंबर, दे आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. आता आयसोबार मध्ये काय, सेम ए मीन्स सेम मास नंबर, म्हणजे बघा मास नंबर दोन्हींचाही मास नंबर, हायड्रोजन हा ट्रिटियम आहे आणि हा हेलियम आहे, दोन्हींचाही मास नंबर हा सेम आहे का, सेम ए आणि डिफरंट झेड, त्याला काय म्हणायचं, आयसोबार. मग हे झाले आयसोबार, हायड्रोजन आणि हेलियम. ए सेम झेड डिफरंट, म्हणजे इथे बघा झेड प्लस एन काय आहे, सेम आहे, म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची बेरीज ही सेम आहे, त्याला काय म्हणायचं, आयसोबार. आता आयसोटोन्स मध्ये ए मायनस झेड सेम आहे. बघा ह्या दोन्हींची वजाबाकी सेम आहे. ए म्हणजे मास नंबर वजा ॲटॉमिक नंबर, म्हणजेच तुमची न्यूट्रॉनची संख्या येणार आहे. आणि म्हणून थोडक्यात काय, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. पण झेड डिफरंट आहे का, बघा इथं दोन्ही झेड डिफरंट आहे का, प्रोटॉनची संख्या वेगवेगळी आहे, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स but different number of protons that is called isotones. आणि इथं बघा ट्रिटियम आणि हेलियम, बघा 3 वजा 1 2 आलं का, ए मायनस झेड 2 आलं का, त्याच्यानंतर 4 वजा 2 बरोबर परत 2 आलं का, तर आलं. तर हे काय झालं मग, ट्रिटियम आणि हेलियम दे आर आयसोटोन्स. बघा मी परत रिपीट करते, झेड सेम ए डिफरंट, आयसोटोप्स. ए सेम झेड डिफरंट, आयसोबार्स. आणि ए मायनस झेड सेम बट झेड डिफरंट, म्हणजे न्यूट्रॉन सेम प्रोटॉन डिफरंट, दॅट इज आयसोटोन्स. मग आता याच्यावर नीटला कसा प्रश्न आलेला आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ न्यूक्लियाय आर दी आयसोटोन्स. यातले कोण कोण आयसोटोन्स आहे. मग आता बघा ह्या पहिल्यातली बेरीज करायची, 74 वजाबाकी 74 वजा 34, आपल्याला काय पाहिजे, ए मायनस झेड सेम पाहिजे. मग आता 74 वजा 34 40 आले आणि 71 वजा 31 40 आले. मग पुढचं पाहायची गरज आहे का, नाही, ही बेरीज सेम आली, म्हणजे ही फर्स्ट ऑप्शन ए दॅट इज द करेक्ट ऑप्शन अँड दिस पेअर दॅट इज हॅव्हिंग आयसोटोन्स. हा AIPMT 2005 ला आलेला प्रश्न आहे. आता याच्यावर सीईटीला पण आलेला आहे, सीईटी 2020 ला पण प्रश्न आलेला आहे, तो पण आपण बघू नंतर. तर आता रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय शिकायचं, अल्फा डिके, बीटा डिके. आणि त्या बीटा डिकेमध्ये 2 प्रकार असतात, बीटा निगेटिव्ह डिके आणि बीटा म्हणजे बीटा मायनस डिके आणि बीटा प्लस डिके.
मग आता अल्फा डिके म्हणजे कोणताही एलिमेंट जेव्हा अल्फा पार्टिकल इमिट करतो, अल्फा पार्टिकल दॅट इज नथिंग बट हेलियम न्यूक्लिआय. अल्फा पार्टिकल म्हणजेच हेलियम न्यूक्लिआय असतो. मग आता त्यावेळेस काय कंडिशन होते, तर त्यावेळेस होतं बघा, जेव्हा एखादा एलिमेंट अल्फा पार्टिकल म्हणजेच हेलियम न्यूक्लिआय बाहेर टाकतो, तर मग आता हेलियम न्यूक्लिआय त्याचा 4 हा काय आहे, मास नंबर आहे, आणि 2 हा काय आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. मग हे जर तयार झालं तर नॅचरली याच्यातून 4 कमी होणार की नाही. ही नेहमी ही बेरीज ही सारखी असली पाहिजे दोन्ही बाजूची. मग इथं जर 4 वजा झाले तर इथं 4 ॲड करावे लागणार का नाही आपल्याला, आणि म्हणून A-4 होतं, आणि इथं जर 2 आहे तर Z-2 होतं. मीन्स एनी एलिमेंट emits alpha particle at that time its mass number decreases by 4 and atomic number decreases by 2 and this is the example. बघा बिस्मथ मधून जर समजा अल्फा पार्टिकल त्याने इमिट केला तर त्याचं थॅलियम तयार होतं की ज्याचा ॲटॉमिक नंबर होईल 83 वजा 2 म्हणजे 81, आणि मास नंबर होईल 4 ने कमी होईल, 212 वजा 4 बरोबर 208. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अल्फा डिके. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता बीटा डिके हे काय असतं, तर बीटा डिके इट इज अ स्पॉन्टॅनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, और इलेक्ट्रॉन जेव्हा तो इमिट करतो त्यावेळेस त्याला बीटा मायनस डिके म्हणतात, और पॉझिट्रॉन म्हणजे बीटा प्लस डिके. मग आता बीटा निगेटिव्ह डिके काय असतं, तर न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन कशात होतं, प्रोटॉन मध्ये. न्यूट्रॉन हा न्यूट्रल आहे, त्याचं प्रोटॉन तयार झाला. मग प्रोटॉन तयार झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, मग त्याने इलेक्ट्रॉन बाहेर टाकला, आणि अजून एक पार्टिकल तो बाहेर टाकतो त्याला म्हणतात अँटी न्यूट्रिनो. तो व्ही बारने दाखवतात. समजलं का. न्यूट्रॉनचं प्रोटॉनमध्ये कन्व्हर्जन झालं की एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि अजून एक पार्टिकल तयार होतो, त्याचं नाव काय, अँटी न्यूट्रिनो. आणि मग आता इथे इलेक्ट्रॉन झालं बघा. मग आता एक्स हा मास नंबर आणि हा ॲटॉमिक नंबर. मग वाय काय होतो, तर त्याचा त्यावेळेस याचं एलिमेंट काय तयार होतं, तर याचा मास नंबर तसाच राहतो, पण इथं इलेक्ट्रॉन वजा आहे म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर हा 1 ने वाढतो. आलं लक्षात. तर या पद्धतीने, आणि इथं इलेक्ट्रॉन म्हणजे इथं वजा म्हटलं की इथं Z+1 घ्यायचं, आणि इथं व्ही बार म्हणजे याच्यासारखंच घ्यायचं, ईला मायनस व्हीला बार घ्यायचं म्हणजे अँटी न्यूट्रिनो. कळलं का. आता याचं एक्झाम्पल आहे बघा, कोबाल्ट. आणि मग आता याचं 60 आणि 27, मग हा 1 ने वाढला का नाही याचा, तर इथं 28 आणि 60 1 ने इथं वाढलं. हा इलेक्ट्रॉन आणि हा अँटी न्यूट्रिनो. हे झालं सगळं बीटा मायनस डीके. आता बीटा प्लस डीके प्रोटॉनचं कशात होईल, आता न्यूट्रॉनमध्ये तयार होईल. पॉझिटिव्हचं न्यूट्रलमध्ये, न्यूट्रॉन हा न्यूट्रल पार्टिकल आहे. मग इथं ई प्लस होतो बघा. मग ई प्लस म्हटलं की अजून एक जो बाहेर पडतो पार्टिकल त्याचं नाव काय असतं, न्यूट्रिनो. मग इथं व्ही बार येणार नाही. मग आता इथं जसं इथं ई प्लस म्हटलं की इथं झेड कशाने करायचा, 1 ने वजा करायचा. बघा इथं ई मायनस म्हटलं की झेड 1 ने ॲड करायचा, आणि इथं ई प्लस म्हटलं की झेड 1 ने काय करायचा, वजा करायचा. ए तसाच ठेवायचा. कळलं का. मग एक्स कन्वर्टेड इंटू वाय, पण झेड ए रिमेन्स ॲज इट इज, आणि Z+1 आणि हा ई प्लस आणि प्लस व्ही. आणि ह्या पद्धतीने आता ह्या रिॲक्शनवर आत्ताच्या नीट 2022ला बघा NA आहे, तर इथं त्याचा मास नंबर आणि हा, तर त्याचा आता ॲटॉमिक नंबर काय झालं, 1 ने कमी झाला. मास नंबर जसाची तसा राहतो, 22ला 22 राहिला. तर ह्या रिॲक्शनवर नीट 2022ला प्रश्न आलेला आहे, तर तो पण आपण बघू, आणि ह्या आयसोटॉन्सवर CETचा प्रश्न आहे तो पण बघू. ओके, बघूयात आपण. Which one of the following is pair of isotones? बघा CET 2020ला आलेलं आहे. मग आता आयसोटोन्स म्हणजे काय, A-Z सेम. मग आता यातून हे वजा करायचं, करा बरं वजा. 37 वजा 17 म्हणजे हे किती आले, तर 37 वजा 17 म्हणजे 20 आले. 40 वजा 18 नाही. मग हे वजा करा, मर्क्युरी आणि गोल्ड. बघा 190 मायनस 80 आणि 197 मायनस 79 सेम आलं का. मग एकदा आन्सर मिळाल्यावर पुढचं करायची काही गरज आहे का, नाही. म्हणजे मर्क्युरी आणि गोल्ड हे काय आहेत, एकमेकाचे आयसोटोन्स आहेत. समजलं का. A-Z सेम आणि Z डिफरंट, कंडिशन फॉलो केली. मग बघा आता मगाशी जे बीटा मायनस डीकेवर प्रश्न विचारला होता, तर MCQ तो आपण बघूयात. इन द गिव्हन न्यूक्लिअर रिॲक्शन द एलिमेंट X इज
आता बघा ही रिॲक्शन दिली तुम्हाला, Na दिलाय, X दिलाय, E+ दिलाय. आता बघा आणि इथं V आलं की हा काय असतो, न्यूट्रिनो. मग आता बघा इथं जेव्हा E+ असतं तेव्हा हा इथं जो Z आहे त्या Z मध्ये -1 करायचा असतो, असं मी तुम्हाला सांगितलं. E+ पाहायचं आणि इथं Z- तसंच ठेवायचं आणि Z-1 म्हणजे हे 22 आणि जिथे हे 10 असेल. मग 22 आणि 10 कुठे आहे बघा, इथं सगळ्या ठिकाणी. तर 22 आणि 10 इथे आहे म्हणजे न्यूयॉन. म्हणजे कोणतं उत्तर आहे, डी उत्तर आहे. समजलं का? हे बीटा प्लस डीकेवर हा आलेला PYQ आहे. कधी, नीट 2022ला आलेला, 4 मार्काला. बघा किती सोपं आहे, पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. इथं पॉझिटिव्ह असेल तर इथला Z वजा करायचा 1नी आणि इथं निगेटिव्ह असेल तर इथला Z काय करायचा, ॲड करायचा. समजलं का? आता इथे बघा, इन दी न्यूक्लियस ऑफ दी सोडियम, त्याचा मास नंबर 23 आणि ॲटॉमिक नंबर 11, दी नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर. आता इन दी न्यूक्लियस म्हटलंय बाळांनो, आपल्याला माहिती आहे ह्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि फक्त न्यूट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स इथं कडेने फिरत असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन 0 झाले. आता इथं ही जी संख्या असते हे प्रोटॉन्स असतात आणि 23 + 11 केले की तुम्हाला न्यूट्रॉन्स मिळणार आहे. म्हणजे 23 + 11 म्हणजे 12. मग प्रोटॉन्स किती, 11, न्यूट्रॉन्स किती, 12 आणि इलेक्ट्रॉन्स किती, 0. मग कोणता ऑप्शन आहे बघा, 11, 12, 0 वाला ए ऑप्शन आहे. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन ए. एवढं सोपं आहे बाळांनो. हे AIPMT 1991 ला आलेला PYQ आहे. आता पुढचं बघा, दी न्यूक्लियाय, कार्बनचा न्यूक्लियाय, त्याचा मास नंबर 6 आहे, ॲटॉमिक नंबर 6 आहे, मास नंबर 13 आहे आणि हा EN तर हा 14 आणि 7 आहे. कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज. मग आता बघा, ज्या वेळेस 13 - 6 7 आणि 14 - 7 पण 7 म्हणजे A-Z सेम असलं की कोण असतं, आयसोटोन्स असतो. म्हणून ऑप्शन काय आला तुमचा, ए ऑप्शन आला. हा AIPMT 1990 ला आलेला PYQ आहे. समजलं का? एवढे सोपे प्रश्न आहेत ह्या सगळ्यावर. म्हणजे तुमचे आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन हे क्लिअर असणं गरजेचं आहे का नाही. मग आता बघा, ए न्यूक्लियस रिप्रेझेंटेड ॲज सिम्बॉल X, त्याचा A हा मास नंबर आणि Z हा ॲटॉमिक नंबर. मग काय सांगितलंय, तर Z न्यूट्रॉन्स आणि A-Z प्रोटॉन्स. नाही, Z कोण असतात, Z प्रोटॉन्स आणि A-Z न्यूट्रॉन्स असतात. मग Z प्रोटॉन्स आणि A-Z न्यूट्रॉन्स. बघा आला करेक्ट ऑप्शन, पुढचे पाहायची गरजच नाही. हा AIPMT 2004 ला आलेला आहे. आता बघा, दी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दी ॲटॉमिक न्यूक्लियर आर बिलीव्ड टू बी. हा पण AIPMT 1991 ला आलेला आहे. तर कोण असतं इथं, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियर, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. ए ऑप्शन करेक्ट आला, पुढचे पाहायची काही गरज नाही. प्रोटॉन्स ओनली, इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स आलेलं आहे आणि इथं इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. तर आपला ऑप्शन करेक्ट ए आहे. ओके, तर या पद्धतीचे हे सगळे आयसोबार, आयसोटोन्सवर येणारे प्रश्न आहेत. ए न्यूक्लियर रिॲक्शन इज गिव्हन बाय. बघा ही अशी न्यूक्लियर रिॲक्शन दिली आहे XY. आता इथे ॲटॉमिक नंबर 1ने वाढलाय आणि हा इलेक्ट्रॉन आहे आणि हा अँटी न्यूट्रिनो आहे. मग हे सगळं कशात घडतं, तर हे सगळं कशात घडतं, तर बीटा डिकेत घडतं. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे, बीटा डिके. आलं लक्षात. इथं -1 असतं तरी पण बीटा डिके आणि प्लस असतं तरी बीटा डिके. आलं लक्षात. मग जर हे असं असेल तर हे निगेटिव्ह बीटा डिके आणि इथं -1 असेल तर पॉझिटिव्ह बीटा डिके किंवा बीटा प्लस डिके. समजलं. AIPMT 2003 ला आलेला PYQ आहे. आता पुढचं बघा, फॉर दी गिव्हन रिॲक्शन दी पार्टिकल X इज. हा X पार्टिकल काढायचा आहे आपल्याला. मग आता इथं कार्बन आहे आणि हा बोरॉन आहे. आता हा 6 आणि 5 म्हणजे 1ने कमी झाला. इथं 1ने कमी झाला की बीटा प्लस असतं आणि बीटा प्लस मध्ये कोणता असतो, न्यूट्रिनो. आलं लक्षात. हे जेव्हा असेल V बार असेल तर अँटी न्यूट्रिनो आणि हे जेव्हा असेल बीटा प्लस असेल तर न्यूट्रिनो. म्हणजे X बरोबर कोण आलं, न्यूट्रिनो. बघा करेक्ट ऑप्शन कोणता आहे, सी. हा AIPMT 2000 आलेला आहे. म्हणजे ज्या आपण अल्फा आणि बीटाच्या ज्या रिॲक्शन पाहिल्या बीटा डिकेच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढची महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला पाहायची बघा, ती आहे की रेडियस ऑफ द न्यूक्लियस डिपेंड्स ऑन.
आता न्यूक्लियसच्या रेडियसचा फॉर्म्युला हा आहे R बरोबर R0 a⁻⁻. आता a हा कोण आहे, तर a हा मास नंबर आहे आणि ही R0 हा कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे बघा 1.2 × 10⁻⁻15 मीटर, म्हणजेच 1.2 फर्मी. आलं लक्षात. मग हा झाला रेडियसचा फॉर्म्युला, याच्यावर पण न्यूमरिकल्स येतात. आणि हा झाला डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस रो दॅट इज इक्वल टू 3m डिवायडेड बाय 4π R0⁻³ हा R0⁻³ आणि m म्हणजे काय, तर ॲव्हरेज मास ऑफ दी न्यूक्लियॉन्स, म्हणजे न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सची एकूण संख्या असते त्याला आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणतो आणि त्याचं ॲव्हरेज मास त्याला m असं म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, डेन्सिटी ही कॉन्स्टंट असते. न्यूक्लियसची डेन्सिटी ती a वर अवलंबून, या मास नंबरवर अवलंबून नसते. आणि ते व्हॅल्यू आहे बघा, डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस दॅट इज इक्वल टू 2.3 × 10⁻17 किलोग्राम पर मीटर क्यूब. समजलं. मग आता बघा याच्यावर या दोन्ही फॉर्म्युल्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात. तर आता हे परत PYQ पाहू आपण. आता दुसरं बघा, पहिला प्रश्न बघा, दी मास डेन्सिटी ऑफ ए न्यूक्लियस व्हॅरीज विथ मास नंबर a ॲज. आत्ताच पाहिलं की मास नंबरवरती डिपेंड नसते आणि म्हणून उत्तर काय येणार आहे तुमचं, कॉन्स्टंट. हा प्रश्न AIPMT 1992 ला आलेला आहे. बघा जुने प्रश्न रिपीट होतात. मग आता बघा पुढचं बघू आपण. इफ दी न्यूक्लिअर रेडियस ऑफ दी ॲल्युमिनियम इज 3.6 फर्मी, बघा त्याचा मास नंबर 27 दिलेला आहे आणि दी अप्रॉक्सिमेट न्यूक्लिअर रेडियस ऑफ दी कॉपर त्याचा मास नंबर 64 दिलाय इन फर्मी. आपल्याला काढायचंय. मग आता जो काढायचा ना आपल्याला, तर याचा तुम्हाला न्यूक्लिअर रेडियस काढायची कॉपरची. बघा रेडियस ऑफ कॉपर ती वर ठेवली आणि रेडियस ऑफ ॲल्युमिनियम. आता याचा कॉपरचा ॲटॉमिक मास नंबर त्याचा 1/3 घ्यायचा आणि इथं बघा कॉपरचा मास नंबर आणि इथे ॲल्युमिनियमचा मास नंबर त्याचा 1/3 घ्यायचा. आता बघा कॉपरचा किती आहे, 64 रेस टू 1/3 डिवायडेड बाय ॲल्युमिनियमचा किती आहे, 27 रेस टू 1/3. आता 64 म्हणजे 4⁻³ मग हे कॅन्सल झाले आणि इथे शिल्लक काय राहिले 4. आणि इथे बघा 3 म्हणजे आता बघा हे म्हणजे 3⁻³ आणि 1/3 कॅन्सल झाले 3. मग आता हे ॲल्युमिनियमची जी काही रेडियस आहे न्यूक्लिअर रेडियस ती 3.6 दिलेली आहे. मग हिला जर तिकडं कन्वर्ट केलं तर बघा आता हे इंटू 3.6. आता याने डिवाइड करा, हे झाले 1.2 आणि 1.2 × 4 तर झाले 4.8 फर्मी. समजलं का. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला, सी आला. या पद्धतीने रेडियस काढायची आणि सेम न्यूमरिकल इथं आहे बघा, फक्त इथं 2 याचा रेशो काढायला दिलेला आहे. मग आता बघा दी रेशो ऑफ दी रेडाय ऑफ दी न्यूक्लियाय ऑफ ॲल्युमिनियम, बघा त्याचा आपल्याला फक्त हा तिथे मास नंबर लागतो 27 आणि हे झालं बघा त्याचा मास नंबर किती 125 इज अप्रॉक्सिमेट. हा AIPMT 1990 ला आलेला आहे. मग ॲल्युमिनियम आणि टिटॅलियम याचा रेशो काढायचा आहे. मग आता याचा जो काही मास नंबर आहे ॲल्युमिनियमचा 27 रेस टू 1/3 आणि याचा किती दिलाय 125 रेस टू 1/3. मग आता ही जी संख्या असते ना बाळांनो ती बरोबर क्यूब येईल अशीच दिलेली असते. मग 27 म्हणजे 3चा क्यूब आणि 125 म्हणजे 5चा क्यूब. म्हणजे हे 3 काय झाले कॅन्सल झाले 3:5. पण ऑप्शन नाही ना दिलेला 3:5, 6:10, त्याच्यानंतर 13:52, 40:177 आणि 14:73 असं दिलेलं आहे. मग आता 6/10 करायला तुम्हाला याने 2ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 2ने डिवाइड करावं लागेल. तेव्हा ऑप्शन काय येणार आहे 6:10. कळलं का. म्हणजे कधी कधी डायरेक्ट ऑप्शन सुद्धा देत नाहीत, त्याला असं कन्व्हर्ट करून देतात. समजलं. मग आता बघा दी मोस्ट पेनिट्रेटिंग रेडिएशन कोण आहे सगळ्यात, अल्फा, बीटा आणि गॅमा. याच्यामध्ये जे गॅमा रेज जे काही आहे त्याची पेनिट्रेटिंग पॉवर ही खूप हाय असते आणि म्हणून गॅमा रेज आर मोस्ट पेनिट्रेटिंग रेडिएशन. अंडरस्टूड. हे
1997ला आलेला आहे. तर असा बराच पार्ट ह्या छोट्याशा भागामध्ये ॲटम्स आणि मॉलिक्यूल्सचा कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन्स मिळत जातील. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी. थँक्यू व्हेरी मच.